मी अश्विनी भडके आणि हे माझे मिस्टर आशिष भडके। नमस्कार मित्रांनो, आम्ही सगळे हॉस्पिटल फिरलो फक्त या बाळांसाठी। आमच्या लग्नाला 5 वर्ष होऊन गेलेले आहेत। म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गेलो त्यांचा रिझल्ट होता की इट्स ओके होऊन जाईल, इट्स ओके होऊन जाईल करून। मग माझ्या ऑफिसमध्ये एक कलिग्स आहे, त्यांनी मला सांगितलं। मला स्टार्टिंगमध्ये फायब्रॉइडचा प्रॉब्लेम होता, त्यांनी तर ते शरद सरांनी ते क्लीन केले एकदम स्मूथली, काही प्रॉब्लेम झाला नाही। त्यानंतर मग आम्ही म्हटलं की आम्हाला फर्दर ट्रीटमेंट करायचं आहे बा बेबीसाठी। मग त्यांनी म्हटलं की अश्विनी आपण असं असं करून घेऊ, होऊन जाईल याने। तर आम्ही रेडी झालो त्याकरिता। आणि त्यांचा स्वभाव असा आहे की ते सरळ तुम्हाला सांगून देतील की बाबा आता या ट्रीटमेंटनी होऊन जाईल, त्याच्यानंतर या ज्यांना नाही होत असेल त्यांना ते सरळ सांगून देतील की बाबा नाही होत करून। ते असं तुम्हाला म्हणतील नाही की आपण ट्रीटमेंट करू, बघू, नंतर बघू, असं त्यांचं नाही आहे। आणि ते प्रत्येक पेशंटवर एकदम डेलिकेशनली एकदम लक्ष देतात, प्रत्येक गोष्ट विचारतात आणि खूप पर्सनली घेतात। आणि दोघेही मॅडम आणि सर हे दोघेही बहुत बढिया आहेत आणि ऑफिसचा स्टाफ पण खूप छान आहे। आणि माझा एक्सपिरियन्स तर या हॉस्पिटलबद्दल, या सरांबद्दल खूप खूप बढिया आहे। त्यांनी जे आम्हाला हे दिलं हे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी। आमचं ऑपरेशन झालं होतं सरांकडेच फायब्रॉइडचा। त्यांनी खूप व्यवस्थित म्हणजे बढिया ऑपरेशन केलं। त्यानंतर तर तो रिडक्ट पण नाही झाला आतापर्यंत। माझ्या सिस्टरांची पण इथे ट्रीटमेंट झाली होती, तिला सिस्ट होता। तर आम्ही 2-3 हॉस्पिटलमध्ये फिरलो होतो तेव्हा तर त्यांनी पण तेच सांगितलं होतं। पण सरांचं लेप्रोस्कोपीमध्ये इतके बेस्ट आहेत ते की म्हणजे कोणीच हात नाही पकडू शकत त्यांचा। आणि त्यांनी ते इतकी क्रिटिकल सर्जरी इतकी व्यवस्थित केलेली होती की नंतर तिला कधी त्रासच नाही झाला आतापर्यंत। इवन ते सगळं होऊन पण तिला बाळ येऊन गेला। आम्हाला एक्सपेक्टेशन नव्हतं ते सगळं। पण त्यांनी इतकी हार्ड केस म्हणजे कोणी विचारच नाही करू शकत होतं आणि त्यांनी ते क्लिअर केली। IVFचं ट्रीटमेंट आता तुम्ही काय म्हणू शकता, अगर तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये जाल तर तिथे थोडा सक्सेस रेट कमी आहे। पण सरांचं असं आहे की ते प्रत्येक पेशंटवर खूप जास्त म्हणजे लक्ष देतात, केअर करतात। त्यांचं असं आहे की भाई सेकंड अटेम्प्ट कोणाला लागला नाही पाहिजे, है ना। मग ते भले तुम्हाला 2-3 महिने अजून वाट पाहावं लागेल, तुम्ही वाट पहा, पण ते पूर्ण सगळं व्यवस्थित क्लिअर करून की भाई सेकंड अटेम्प्टचा चान्स नाही आला पाहिजे कोणत्या कपलमध्ये, तर ते खूप छान ट्रीटमेंट घेतात।